घेतलं, सीतेचं दर्शन घेतलं, माय बाबा रामाचं दर्शन घेतलं, सीता मातेचं दर्शन घेतलं आणि हात जोडून पुढे उभे राहिले. आजी फिटले माझे कोडे, माझं आज असताना कोडं फिटलं. बहुत दिवसाची साकडे, किती दिवसाचं साकडे, आणि आज असताना देवा तुमचं दर्शन झालं. गोक राजानं सांगितलं, जा पहिलं तिराला असताना त्यांना नेऊन घाल. पहिलं तिराला घेऊन जात असताना मायबाप हो सांगितलं, कारण गेल्या जन्मी मायबाप हो हा गुह कोण होता? गुह केवट. केवट कोण होता? गेल्या जन्मी मायबाप हो कासवाचं रूप धारण केलेलं त्याचं होतं. गेल्या जन्मी सख्याच्या असताना क्षीरसागर समुद्र असताना मंथन करताना असताना त्याच्या अंगावर मंथन केलं. त्यावेळेस ते सेवा झाली नाही देवाची. पायाचं दर्शन घ्यायची इच्छा होती, पण पायाचं दर्शन त्याच्या जन्मात झालं नाही. म्हणून या जन्मात देवाची मला भेट झाली, म्हणून आईला बोलवलं. माय बाबा आई, या देवाचं असताना आपल्याला पाय धुवायचे पाय. त्यावेळेस आई म्हणून असताना आई असणाऱ्या आईला बोलवल्या बरोबर असताना आईनं आली. आणि माय बाबा रामाचं काय भापरम भाग्य माय बाबा. आणि आई आणि लेक माय बापा दोघांना माय बापा पाय धुतले. आपल्या असणारा पदरानं आईनं असणारा पाय लाभाचे लक्ष्मणाचे सीता मातेचे पाय पुसले आणि पूजन केलं. कंठे प्रेम दाटे नैनी नीर लुटे हृदय प्रगटे राम रूप. हृदयामध्ये देवाची भावना आहे माय बापा. पूजा केली आणि आनंद वाटला. आणि केवट उठताय. उठल्याच्या नंतर सांगतायत, बसा बसा नावेद बसा. का बरं तुमचे पाय धुतले माहितीये का? मला कळलं की तुमच्या असणाऱ्या पायानं तुमच्या चरण धुलीनं माय बापा हो स्त्री होती. हा दगडाची सुद्धा स्त्री होती. त्यावेळेस असणारा राम प्रभू देत आहेत आणि तो असणारा म्हणतोय, नको मी नाही घेते. नाही और घे ना. त्यावेळेस सांगितलं, आपण कस काय घेणार? अरे देवा आपण दोघं एका जातीचे म्हणल्याच्या नंतर लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण म्हणताय, हा आपण एका जातीचे? लक्ष्मण रागवले. त्यांना केवटाला विचारले, तुझी आणि आमची जात एक कशी रे? आम्ही क्षत्रिय जातीचं, तू भिल्ल जातीचा. त्यावेळेस असणारा ते सांगिततात, केवट म्हणतायत, या जातीचं काही नाही माहिती. आपण असणारा जन्माला आल्याच्या नंतर असणारा ही जात तयार झाली. पण याचा विचार करा, आज मी असणारा गंगा पार करतोय. मी असणारी आज गंगा पार करतोय आणि पहिल्या तीराला नेऊन सोडतोय. पण माय बापा हो भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम या संसाराच्या असणाऱ्या तैल तीराला नेऊन घालण्याचं कार्य करतायत. म्हणून आम्ही एक जातीचे. दोघही असणारा उठले. आणि उठल्याच्या नंतर माय बापा हो केवटानं सगळे उठल्याच्या नंतर नावेतून खाली उतरले. आणि उतरल्याच्या नंतर पहिल्या तीराला रघुनाथ प्रयागराजला आले. प्रयागराजला भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. भरद्वाज ऋषींच्या आश्रमात राम लक्ष्मण जानकी प्रेमानं स्वागत केलं माय बापा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून